आम्ही 4-5 वर्षे सारखं मंत्रालय, कलेक्टर ऑफिस, MIDC, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे चक्रा मारून धरणे, आंदोलने, उपोषणे करून शेवटी इथल्या जी MIDCची जागा आहे त्या MIDCच्या जागेला रमाई आवास योजनेमुळं ते NOC देत नव्हते ना, कारण जागा आमची, आम्ही NOC देणार नाही. त्यासाठी आम्हाला आमची सर्वहारा उत्कर्ष चिंतन सामाजिक संघटना आम्हाला राष्ट्रपतीकडे जावं लागलं. आम्ही गेलो दिल्लीला. आजच्या राष्ट्रपती जे द्रौपदी मुर्मू आहेत त्यांचं लेटर इथल्या शासनाला पाठविलं एक आदेश म्हणून, आणि त्याप्रमाणे इथं रमाई आवास योजना राबविली आणि ते राबविण्यात आली. पैसे जरी आम्ही उचलले नाही तरी आम्ही म्हणतो राबविण्यात आली. का? पैसे येऊन पडले. आमच्या प्रत्येक मागणीधारक कॅन्डिडेटला इथं पालिकेत पैसे आले, पण इथलेच काही तुम्ही जुने जाणते, तुम्ही या झोपडपट्टीसाठीच नाही तर या पिंपरी चिंचवड परिसरातल्या सर्व जिथं जिथं अडचण असेल तिथं तिथं तुम्ही सर्व लोकांना सहकार्य केले. तुम्ही याच लोकांसाठी हे करणार. आणि याच्यातून बी काही SC कॅन्डिडेटला कास्ट सर्टिफिकेट नसतंय, त्यांनी काय करायचं, कारण ते शाळेतच जात नाहीत. आणि बाकीचे तर अदर कास्ट जे आहेत त्यांचा तर प्रश्नच नाही. आणि शासनाचं धोरण असं आहे की शासनाचा कुठलाही प्रकल्प एक ठिकाणी झाला, एक जागेवर झाला, तर त्या ठिकाणी दुसरा प्रकल्प कदापि होऊ शकत नाही. म्हणून आम्हीही असा विचार केला की अरे बाबा, हे आमच्याच 100-200 लोकांसाठी ही योजना राबविण्यासाठी आपलीच बांधव आहेत. ती बांधव 10 बाय 10च्या घरात, 10 बाय 15च्या घरात, काहीला तर 7 बाय 8चे बी घर आहेत. अशा घरात राहतात. म्हणून आम्ही त्याला त्याग केलं. रमाई आवास बाजूला ठेवून यासाऱ्याला संमती दिली. आणि त्यातून काय झालं, ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस शिवाजी पार्कवर 23 नोव्हेंबर 2024ला सभा लागली होती. त्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं, आमची जर सत्ता तुम्ही परत आणून दिली तर तुम्ही झोपडपट्टीधारक 100-150 स्क्वेअर फुटाच्या घरात काय राहता, आम्ही तुम्हाला 500 प्रत्येकी 500 स्क्वेअर फुटाचं घर देऊ, अशी त्यांनी घोषणा केली. त्याप्रमाणे कागदपत्र सुद्धा तसे आहेत, त्यावेळेची कात्रणं आहेत. म्हणून आम्ही 20 जानेवारी आमच्या सामाजिक संघटनेतर्फे 2025ला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री यांच्याकडे अशी मागणी केली की तुमच्या जे तुम्ही आश्वासन दिले त्या 500 स्क्वेअर फुटाच्या आश्वासनाची, साहेब आता तुम्ही मुख्यमंत्री आहेत, आमच्या महाराष्ट्राचे तुम्ही पालक आहात, आद्य नंबर 1चे आहात, तर तुम्ही आता तो प्रश्न हातात घेऊन तुम्ही दिलेला शब्द पाळा. यासाठी आम्ही त्यावेळेसपासून झटतोय. आणि त्या झटण्यामुळं आमच्या कुराडे सरांनाही त्यांचं पहिल्याचपासून या झोपडपट्टीवर लक्ष आहे. कुणाला काय कमी पडतंय, कोण कुठं अडतंय, कोण कुठं नडतंय, हे सर्वांना जगविण्याचं काम त्यांचं आहे आजपर्यंत. त्यामुळं त्यांचं अभिनंदन करावं एवढं थोडं आहे. आणि त्यांनी या प्रश्नाला अगदी खरोखर उचलून, मनापासून उचलून धरलं, म्हणून पुनश्च त्यांचं अभिनंदन. पण मला म्हणायचे, आमचा यासाठी SRAला विरोध नाही, SRA हा झालाच पाहिजे, परंतु आणि जो ह्या झोपडपट्टीत राहतो, जो सध्या अस्तित्वात आहे, त्याला प्रत्येकाला घर हे मिळालंच पाहिजे. या दृष्टिकोनातून पहिली मागणी आपली आहे. आणि हे मागणी करत असताना 500 स्क्वेअर फुटाबरोबर आपण आज कुणाच्या लक्षात येईल की हा भाडेकरी राहतोय, याला कसं द्यायचं. पण ज्या वेळेस आपण म्हणतो भाडेकरी राहतो, त्याला द्यायचं नाही, तो बसत नाही नियमात, मग मला असं म्हणायचे,
तो नियमात आता घराच्या टायमाला बसत नाही, पण तो मतदान करताना इथला प्रतिनिधी निवडून देताना त्याचं मतदान असतं, ते कसं यांना चालतं? ते कसं चालतं? म्हणून त्या सुद्धा लोकांना मिळालं पाहिजे अशी आमची मागणी. 500 स्क्वेअर फूट प्रत्येक झोपडीधारकाला मिळावं आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंगची व्यवस्था करावं. पार्किंगची व्यवस्था करावं त्यांनी. साधारणतः किती घरं आहेत इथं? पात्र किती आहेत? आता 1876 काहीतरी पात्र आहे असं चाललेलं आहे. बाकीचे जे आहेत मतदार यादीनुसार जर गेलो आपण, काही मुलं आहेत घरांमध्ये, त्या हिशोबाने गेलं तर एक 4,500-5,000 घरं होतील. कधीपासून हे झोपडपट्टी बसलेले? हे बसले 78-79च्या आसपास बसलेले. त्यावेळेस 2002ला त्यावेळेस घरांची संख्या किती होती आणि आता किती आहे आणि तुमची काय मागणी असणार आहे? आमची मागणी 500 स्क्वेअर फुटाचीच राहणार आहे. 500 स्क्वेअर फूट. कारण आपले मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि जर समजा त्यांना जर वाटत असेल की धारावी झोपडपट्टीला दिलंय, मग आम्ही मागतोय, जर प्रायव्हेट एजन्सी आहे ती एजन्सी त्यांनी हिथं पाठवा, त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी काम करून द्यावं, पण 500 स्क्वेअर फुटच द्यावं. या संदर्भात ज्यावेळेस 2002 सर्वे झाला त्यावेळेची लोकसंख्या किंवा घरांची संख्या आणि आताची घरांची संख्या एकच आहे की काही घर? नाही एकच आहेत. काय मध्ये बिल्डरने जर अफवा सोडली की तुम्ही दरवाजे वाढवा, तसं काही नाही. हे सगळे जे लोक आहेत जागेवरच आहेत, काही वाढलेले नाही, काही कमी झालेले नाही, काही नाही. आता तुम्ही जे काही पाठपुरावा केला आहे किंवा मुख्यमंत्री असतील यांच्याकडे जो पाठपुरावा केला आहे त्याच्यात नेमकी काय तुम्ही म्हटलेलं आहे आणि काय अपेक्षा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे? सगळ्यात जास्त एकच अपेक्षा 500 स्क्वेअर फूट. त्यासाठीच्या जे काही आता फॉर्म आहेत, सगळे जे काही SRH चे फॉर्म भरतील सगळ्यांना पात्र धरलं पाहिजे. कोणी भाडेकरू आहे, कोणी एका घरात 4-4 सदस्य आहेत. आता काय आहे, अजून फॉर्म काय व्यवस्थित भरायचं चालू नाहीये. हे उगा फक्त अफवा चालू आहे. त्या अफवेमधून आम्ही बी काय केलं की तर 500 स्क्वेअर फूट मंजूर व्हावं सगळ्यांना व्यवस्थित. घरांचा मुद्दा सांगितला तुम्ही, प्रत्येकाला 500 स्क्वेअर फूट मिळावं. पण या परिसरामध्ये समजा काही धार्मिक स्थळ आहेत किंवा काही प्रार्थना स्थळ आहेत किंवा प्ले ग्राउंड असेल, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दृष्टीने शाळेचं काही असेल, यासाठी काही तुमची वेगळी मागणी आहे? नाही, आहे ना मागणी आहे ना. आपल्या इथं 16 एकर जागा आहे. त्या 16 एकर जागेत सगळं व्यवस्थित बसू शकते. त्यात काय काय असावं असं वाटतं? त्यात मुलांना प्ले ग्राउंड असेल, शाळा असतील, कॉलेज असेल, हॉस्पिटल. आताच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, त्याचा काही रिप्लाय आला आहे? अजून काही नाही. आता आम्ही काय 2-3 दिवस झालं दिलेलं आहे. ते मुख्यमंत्री साहेबांच्या तुमच्या मार्फत तिथं जावा अशी अपेक्षा आहे आमची. समजा या ठिकाणी जर समजा मुख्यमंत्री यांच्याकडून जर काय समजा न्याय मिळाला नाही तर तुमची पुढील दिशा काय असणार? पुढील दिशा अशी आहे की जन आंदोलन करायला जाईल, आंदोलन उभारलं जाईल. त्यांनी तो प्रस्ताव तयार करून सभागृहात ठेवला. 500 स्क्वेअर फूट. पण मुख्यमंत्री त्यांना काही हात लावायला काय, तर ते घेऊन त्यांनी 500 स्क्वेअर फुटाचा हा DR त्यांनी काढला पाहिजे. कारण त्यांनी घोषणा केलेली तर तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे. आणि असं नाही प्रस्ताव समाज कल्याणचा तयार आहे आणि दुसरा विषय सभागृहात आहे. पण या संदर्भात तुम्ही फक्त 500 स्क्वेअर फुटाची फक्त मागणी अनेक प्रकल्प शहरात झाले. मात्र देवी 21 मजली 22 मजली आणि त्यांच्या काही लिफ्टही बंद झालेल्या पाहायला मिळते. तिथल्या अडचणी बघूनच आम्ही आमच्या पद्धतीने तिथल्या अडचणी आम्ही बघितलेल्या सगळ्या. काय म्हणले? फक्त 500 स्क्वेअर फुटामध्ये का म्हणायचं काय तिथं जे आता त्यांनी जे दिलंय ना बिल्टअप एरिया दिलेला आहे, त्या बिल्टअप एरियामध्ये तुम्ही 330 मध्ये ते 150 200 येऊन बसलेले आहेत. आता आम्ही 500 स्क्वेअर फूट जी मागणी मागतोय ही कार्पेट मागतोय, बिल्टअप नाही. कार्पेट मध्ये जर आलं तर 1 BHK तयार होईल व्यवस्थित, सगळ्यांना कुटुंब व्यवस्थित राहू शकतं त्याच्यात. 1-2 पाहुणे आले तर त्यात सपटून जातील. इमारत किती उंच असली तरी चालेल नाही, कारण जागा भरपूर आहे. 7 मजले भरपूर मर्यादित होऊ शकते कारण जागा भरपूर आहे आपल्याकडं.
काही उंची वाढवण्यात आत. आणि दुसरा विषय आमचा असा राहील सगळ्यात महत्वाचा, की ज्या वेळेस आम्ही बिल्डरला समजा काही प्राधान्य देऊ किंवा हे व्हायला पाहिजे, त्याच्यावरती त्यांनी एकही मजला वाढवू नये त्यांच्या TDR साठी, ही एक विनंती राहील. हा. घरदार आहे ते तो त्याच व्यक्तीला पात्र ठरलेलं आहे. हो बरोबर आहे. परंतु तुम्ही भाडेकरांनाही त्या ठिकाणी घर मिळावे असे तुमची मागणी आहे. हो बरोबर आहे. घर मालकाने कुठं जायचं? नाही, घर मालकाने म्हणजे एका माणसाचे समजा 2 घर असतील, 2 घर असतील, त्याच्यामध्ये तुम्ही ते ऍडजस्ट करायचं. आता काही ठिकाणी एका घरात 3 जण आहेत, मग असं नाही म्हणायचं की मग त्यांनी कुठं जायचं एकच घर दिल्यावर. त्यासाठी सगळ्यांना जे मतदार यादीत नाव ज्याचं आहे, जे तुमच्या नियमानुसार 10-11 वर्षाचे आहे, ते सगळे त्यात सामील झाले पाहिजे. घरांची मागणी तुमची उमऱ्या गणिस आहे का मतदार यादीनुसार आहे, उमऱ्या गणेश नाही. एका घरात समजा 8 लोक आहेत, हा, 8 ला मतदानामध्ये नाव आहे.